तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्याच्या बजेटमध्ये AIला मोठ्या प्रमाणात वेटेज देण्यात आलेलं आहे. परंतु आपल्याला माहीत आहे का AI चालवण्यासाठी आपल्याला पॉवरची गरज पडते. पॉवर म्हणजे डाटा आणि इंटरनेट. आणि डाटा आणि इंटरनेट आपल्याला बघण्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत असणे पण तेवढंच गरजेचं आहे. तर आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया का डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर का गरजेचं आहे. तुझ्यासाठी क्वेश्चन, AIसाठी फास्ट इंटरनेट का गरजेचं आहे? AIला रिअल टाईम डाटा लागतो. स्लो नेट म्हणजे AIचं ब्रेन स्लो. तर पुढचं क्वेश्चन, डेटा सेंटर हा इंडियामध्येच असणं का गरजेचं आहे? सर, आपला डेटा आपल्या देशात सुरक्षित राहतो, त्यामुळे प्रोसेसिंग फास्ट होते. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणे का गरजेचं आहे? सर, गावात स्ट्रॉंग इंटरनेट असेल तर तिथेही AI टूल्सचा वापर करता येईल. म्हणजे डेटा हा भविष्यासाठी भारताच्या प्रगतीसाठी मोठं इंधन ठरू शकतो का? हो सर, कारण फ्युचर इकॉनॉमी डेटावरच चालेल. पुढचं क्वेश्चन, जर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये नसेल तर काय होऊ शकतो? सर, स्ट्रॉंग बेस शिवाय बिल्डिंग उभी राहत नाही. AIची डेव्हलपमेंट थांबेल त्यामुळे. पुढचा प्रश्न, जर फ्युचरमध्ये वॉर झाले तर ते पूर्णपणे डेटावरती अवलंबून असतील का? हो सर, नक्कीच. कारण डेटा म्हणजे फ्युचरचं वेपन आहे. कारण की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डेटा तोच भविष्यातलं सुपर पॉवर होऊ शकतो. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा स्टुडंटसाठी काय फायदा होऊ शकतो? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण क्लाउड टूल्स यूज करू शकतो. त्यांनी आपली लर्निंग खूप फास्ट आणि इझिली स्मूथली होऊ शकते. म्हणजेच मित्रांनो, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच AIचा बॅकबोन. आणि जर हे मजबूत असेल तरच इंडिया सुपर पॉवर बनू शकतो.